सर तर स्कॉर्पिओ गाडी घेऊन डायरेक्ट माझ्या स्टुडिओला येण्यासाठी निघाले होते, ते पण जालन्यावरनं. सरांचं प्रेम वडिलांवर एवढं आहे की गाडी सुद्धा फोटो लावलेला आहे. सर तर डायरेक्ट माझ्या स्टुडिओला पोहोचले होते, पण सरांना काय टॅटू काढायचं होतं हे मला सुद्धा माहीत नव्हतं. मग सरांनी तर डायरेक्ट येता बरोबर फोटो दाखवला की मला माझ्या वडिलांचा फेस टॅटू दोघं भावांच्या हातावर काढायचा. सरांनी दिलेला आवडीच्या फोटोची प्लेसमेंट तर सरांच्या हातावर करून घेतली आणि लगेच टॅटू काढण्यासाठी सुरुवात केली. सरांचे वडील अचानक एक्सपायर झाल्याने सरांनी ठरवलं की माझ्या तिघं भावांच्या हातावर आम्हाला वडिलांचा फेस टॅटू करून घ्यायचा आहे. सरांचे वडील म्हणजे प्रत्येक समाजासाठी एक आदर्श व्यक्ती. सरांचं बॅकग्राऊंड तर खरंच खूप भारी होतं, कारण की सरांचे वडील हे जोशी समाजाचे अध्यक्ष होते आणि कुठल्याही समाजाचा व्यक्ती असू द्या त्यांना मदत करण्याची भावना ही सरांच्या वडिलांची होती. सरांचा तर टॅटू कंप्लीट केला आणि लगेच दुसऱ्या भावाच्या हातावर प्लेसमेंट करून घेतली. तसं तर तिघं पण भावांचे फर्स्ट टॅटू होते, पण सरांना चांगल्या डिटेलिंग वर्क मध्ये वडिलांचा फेस टॅटू पाहिजे होता. अचानक सरांचे वडील एक्सपायर झाल्याने तिघं भावांना तर धक्का बसला, पण समाजाला पण खूप मोठा धक्का बसला. मग सरांनी ठरवलेलंच होतं की आता आपले वडील आपल्या हातावर कायमस्वरूपी असले पाहिजे, त्यामुळे सरांनी टॅटू काढायचं ठरवलं. सरांचे वडील तर जालन्याचे खूप मोठे उद्योजक सुद्धा होते, कारण की सरांच्या वडिलांबद्दल जेवढं आपण बोलणार तेवढं कमीच. दोघं भावांचे टॅटू तर कंप्लीट केले आणि लगेच तिसऱ्या भावाचा टॅटू करण्यासाठी सुरुवात. सरांना तर अजिबात टॅटू आवडत नव्हता, पण सरांच्या वडिलांचं कामच एवढं भारी होतं आणि सरांचं वडिलांवर प्रेम एवढं होतं की सरांनी डायरेक्ट टॅटू काढायचाच निर्णय घेतला. फायनली सरांचा टॅटू तर कंप्लीट केला, पण तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेअर करायला विसरू नका.